एस टी कर्मचारी बंधू भगिनींनो, आत्ता जे आपलं आंदोलन होणार आहे, जे पुढे धरणे आंदोलन आहे, उद्या सोमवारी द्वारसभा आहे, तर त्या अनुषंगाने मी काही अभ्यास केला आणि माझ्या असं लक्षात आलं की आपण जे यापूर्वी 4 संप केले, त्या 4 संपात आपण मागण्या पूर्ण मान्य करू शकलो नाही, त्या अपूर्ण राहिल्या, म्हणून पुन्हा पुन्हा आंदोलन करतोय। तर आता मला या निमित्ताने जो मी काय अभ्यास केला की आता या मागण्या पूर्ण निकाली काढल्या नाहीत तर पुन्हा ही धगधग सुरू राहील, जसं मी लेखात म्हटलं होतं। मित्रांनो, आपला 16 ते 20 जो वार्षिक वेतनवाढीचा दर 3% होता, तो 2% केला, त्याच्यामुळे 1%चं नुकसान झालंय। तो जर वेतनवाढीचा दर वाढवला 1% तरच आपलं वेतन आयोगाएवढं वेतन होतं, असा माझा अंदाज आणि निष्कर्ष आहे आणि त्यातून चांगला फरक मिळेल। बाकी महागाई भत्ता 53चा 58% ऑलरेडी मंत्री महोदयांनी केला आहे, इवन त्यांनी घरभाडं पण द्यायचं कबूल केलं आहे। पण मी जो काही अभ्यास केला, या 4 संपातून आपला फायदा होण्याऐवजी नुकसान झालेलं आहे आणि म्हणून आता ते नुकसान होणार नाही याची आपण दक्षता सगळ्यांनी घेतली पाहिजे। विनाकारण अवास्तव सोशल मीडियावरनं अभ्यास न करता टीका करणं बरोबर नाही। आपण सगळ्यांनी मिळून जी आत्ता मी जो अभ्यास केला आहे, 7,500 कोटी रुपयाचं देणी कर्मचाऱ्यांची प्रलंबित आहेत एस टी महामंडळाकडे आणि म्हणून ही जी रक्कम आहे ही शासनाकडनं कशी घेता येईल यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत। कालच मी प्रताप सरनाईक साहेबांना सहज भेट दिली आणि त्यांच्याशी बोलण्यातनं मी सांगितलं की साहेब, महागाई भत्ता घरभाडं तुम्ही द्यायचं कबूलच केलं आहे, पण वार्षिक वेतनवाढीचा जो दर 1% कमी आहे 16 ते 20चा, तो जर आपण दिला तर मला असं वाटतं की त्याच्यातून चांगला कर्मचाऱ्यांना फायदा होईल आणि हे नेहमी जे आंदोलन होतं वेतनवाढीसाठी ते मला वाटतं त्याला ब्रेक लागेल असं त्याला सांगितलं, तर ते सकारात्मक दिसले। आणि मग मी आता कृती समितीतल्या इतर सदस्यांशी बोलणार आहे किंवा बोललोय काही लोकांशी, राहिलेल्या इतर संघटनांशी सुद्धा बोलेन कारण शेवटी सगळ्या संघटना कर्मचारी हितासाठी असतात। पण आता मला असं वाटतं की आपण टीका टिप्पणी एकमेकांवर न करता हे 7,500 कोटी रुपये कसे मिळवता येतील यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत। मला असं वाटते विनाकारण की व्यक्तिद्वेष करण्यात अर्थ नाही, सोशल मीडियावरून टीका करण्यात अर्थ नाही। हे कसे पैसे मिळवून घेता येतील, कारण आता नाही तर कधीच नाही अशी परिस्थिती आहे। मला असं वाटतं की या आंदोलनात आपल्याला निकाल लावायचा आहे, पुन्हा आंदोलन करायचं नाही। म्हणून आपल्याला मी सगळ्यांना आव्हान करतोय, ह्या 7,500 कोटींची जी रक्कम आहे ती कुठली आहे, ती कशी मिळणार आहे, त्याचं व्याज किती आहे, काय आहे, कशी देता येईल याचं सगळं विवरण मी तयार केलं आहे। ते मी आपल्याला वृत्तपत्राच्या माध्यमातून किंवा पत्राच्या माध्यमातून सोशल मीडियावर पाठवणार आहे। तोपर्यंत मला असं वाटतं की आपण एकमेकावरती टीका न करता आपले हे कर्मचाऱ्यांचे जे देणे आहेत ती कशी मिळवता येतील यासाठी सामुदायिक प्रयत्न करूया, एवढंच विनंती आव्हान मी आपल्या सर्वांना करतोय।